नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अमृत आता कावेरीला म्हणते, प्लीज मला सांग ना, तुला हे झालं तेव्हा तू कुठचं औषध लावलं होतं. आणि आता कावेरी अमृतावर हसायला लागते आणि यश सुद्धा हसत असतो. जेव्हा कावेरीची फजिती केली तेव्हा मात्र अमृता आनंद घेत होती. आता जेव्हा तिच्यावर वेळ आली तेव्हा प्लीज काहीतरी औषध सांग की हे लवकरात लवकर जाईल. इतकी काय पलट्या मारत असते ही अमृता आणि स्वतः जे केलं ते सगळं काही विसरून जात असते. पण कावेरी सुद्धा ठकास महाटक असते, एकाही प्लॅनला बळी पडत नाही. कावेरी म्हणते, असं कसं, आम्हालाही थोडी मजा घेऊ दे. मला झालं तेव्हा तुला आनंद झाला, मजा, सगळं काही तू व्यक्त केलंस. आता आम्हालाही थोडी घेऊ दे, आता आमची वेळ. आणि तसंही पूजेपासून तू लांबच राहायचं, काही गरज नाहीये तुझ्यासारख्या विचित्र आणि घाणेरडा विचार करणाऱ्या बाईने पूजेला यायची. ती पवित्र जागा आहे, तिथे तुझ्यासारख्यांची काही एक जागा नाहीये. अमृता म्हणते, प्लीज काय औषध होतं ते सांग, मला खूप इचिंग होतीये आणि खूप असा त्रास होतोय, प्लीज सांग प्लीज. आधी सांगायचं आणि सगळ्यांच्या समोर म्हण की मी परत असं करणार नाही. व्हॉट? मी असं काय म्हणत नसते. बरं आम्ही चाललो. असं करू नका, परत जर असं काही केलं तर याद राखा तू, मी तुला असा काय धडा शिकवीन की आयुष्यभर लक्षात ठेवील. सगळं काही आतापर्यंत सोडून दिलं, आता एक तरी चूक करून बघ तू, मी बघ तुला काय आणि कशी अद्दल घडवते. कावेरीने आधीच औषध तयार करून आणलेलं असतं आणि तिला लवकर बरं वाटावं म्हणून ते औषध तिला देऊन टाकतात. तुझ्यासारखी नाही हो, दुसऱ्याला काही झालं की आनंद सेलिब्रेट करायचा. लाव, लवकरात लवकर बरी होशील, पण सुधारा. परत जर काही कारनामे करायला गेली तर माझ्याशी गाठे. सगळे आता फराळाची वाट बघत बसलेले असतात. खूप छान असा फराळ असतो आणि सगळा फराळ टेबलवर ठेवलेला असतो. सगळ्यांनाच असं झालेलं असतं की कधी फराळाला सुरुवात करायची. म्हणते, यशला येऊ द्या, सगळे सोबत आपण सुरू करूया. तेवढ्यात काय यश आलेलं असतो. यशनेही पिवळा कलर घातलेला असतो आणि कावेरीने सुद्धा. विद्याचं तोंड काय राहत नसतं. अरे वा, मॅचिंग मॅचिंग, मज्जा आहे बाबा, काय सगळे मॅचिंग कपडे वगैरे, अरे काय आहे. आता विद्याकडे बघते आणि विद्या शांत झालेली असते, अजिबात बोलत नाही. आणि विद्या सुद्धा यश आणि कावेरीकडे बघते. उदय म्हणतो, आता यश सुद्धा आलाय, खाऊ दे की आम्हाला फराळ. त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, थांबा जरा, तेवढं ऐका आणि लगेच सुरुवात करा. अमृता जा बाळा. अमृता काय जायला तयार नसते. परत म्हणते, अमृता जा बाळा. आता अमृता चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते आणि कुठे गेलेली असते, माने जे काम सांगितलं ते काम करायला. जी साडी अमृताला दिलेली असते माने की ती साडी नेसून पूजेला बसायचं, ती साडी अमृताने माघारी आणलेली असते. आणि म्हणते की अमृता तुझ्या हाताने ती साडी कावेरीला द्यायची, कारण पूजेचा मान आता कावेरीचा आहे. कावेरी त्या आजारपणातून बरी झालीये आणि स्पर्धेची मानकरी कावेरी आहे. जे ठरलंय ते आणि अगदी तसंच होणार, त्यामुळे पूजा ही कावेरीच करणार, यात काही शंका नाही. अमृता आता काय साडी द्यायला तयार नसते, अगदी बघतच उभी राहिलेली असते. विद्या म्हणते, अमृता बहिणी अहो द्या की साडी. कसं आहे ना, मानाची साडी आहे त्यामुळे तुमच्या हातातून सुटत नसेल, घट्ट बसली एका हातात, मी काही मदत करू का तुम्हाला? असं काही नाही, देतच होते मी साडी. अगं दे लवकर. आणि लगेच आता अमृता ते ज्या ताटामध्ये साडी असते ते घेऊन चाललेली असते अगदी कावेरीच्या समोर. दुसऱ्यांनी केलेल्या फराळासाठी बोलणं ऐकून घ्यायला लागलं आणि डस्टबिन मध्ये बघितलं की मी रिकाम्या फराळाच्या पिशव्या. हेच तुझी मेहनत, हेच तुझं फराळ करण्याचं कौशल्य का? तेच होतं का मैत्रिणीने दिलेलं गिफ्ट? अगं तू बाहेरून फराळ आणला आणि तो मांडला इथे आणि तू फराळ केलाय असं सांगितलंय का मला? कावेरी आता जोरात म्हणते, जाऊ बाई, तुमच्यामुळेच मला मान मिळाला. आणि साडी पटकन अंगावर टाकते. अगं कशी दिसतीये साडी तेवढं तरी सांगा मला. आता अमृता पुरती अडकलेली असते. अमृता आता समोर येते आणि म्हणते, कावेरी वहिनी. अमृता जरा बाजूला सरकते आणि विद्या समोर येऊन म्हणते, कावेरी वहिनी काय सुंदर दिसते साडी, वाव. असं वाटतं की ही साडी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच बनलीये. कसं आहे ना, काही काही गोष्टी काही लोकांना, योग्य लोकांना छान, व्यवस्थित आणि शोभून अशा दिसतात. काही लोकांना शोभून दिसत नाही किंवा त्यांचा तो मानही नसतो. बरोबर आहे का? विद्या बोलायला लागली की अजिबात थांबत नसते. आणि त्यातल्या त्यात अमृताला काही टोचून बोलायचं म्हटल्यावर विद्या कसली माघारी राहतीये. आणि विद्या आता पुरती अडकलेली असते. तिला स्वतः काही फराळ बनवला नाही हे कावेरीने बरोबर जागेवर पकडलेलं असतं, त्यामुळे तिला बोलायला काही जागाच ठेवली नसते. तरीही विद्याला म्हणते, तू. तेवढ्यात लगेच कावेरी मागून म्हणते, मानाची साडी फारच आवडलीये. मानाची साडी काहीतरी वेगळंच असतं बुवा आणि तो मान मला मिळालाय, मी खरंच खूप आनंदी आहे. अमृता आता कावेरीला काही बोलणार, वाद होणार त्याच्या आधी तिच्या बेडरूम मध्ये जाऊन एक साडी आणलेली असते, सोन्याची जर असलेली साडी आणलेली असते. यांनी माझ्यासाठी खास बनवून घेतली होती माझ्या पहिल्या दिवाळ सणाला.
अमृता पूर्ण साडीवर सोन्याची जर केलेली आहे बर का. आता जरा मोठ्या आवाजात मा म्हणते, अमृता एवढी मौल्यवान आणि एवढी महत्वाची साडी मी तुला देतीये. आता अमृताच्या चेहऱ्यावर खूप असा आनंद आलेला असतो की सोन्याची जर असलेली साडी मला मिळतीये, तीही माची असलेली. मा आता विद्याला म्हणते, विद्या हळदी कुंकू आण आणि पाठ आण. हो आणते की. विद्या आता लगेच चाललेली असते. मा आता अमृताला हळदी कुंकू लावते आणि साडी देते. खूप असा आनंद असतो माच्या चेहऱ्यावर. मा तिला ती साडी देऊन झाल्यावर कावेरीच्या समोर येते आणि म्हणते, माझी मोठी सूनच माझी उत्तर अधिकारी आहे. तिला तो मान देणार आणि हो संस्कार विचार सगळं काही तीच जपणार आणि सगळं जतनही तीच करणार. त्यामुळे माझ्या मोठे सुनेचा मान तिला मिळायलाच हवा. बरोबर आहे की नाही ग कावेरी. कावेरीच्या समोर येऊन सगळं काही सुनावत असते मा. लक्ष्मीची पूजा ही फॅन्सी ड्रेस स्पर्धा नाहीये. आणि हो मोठ्या सुनेचा मान मागून वगैरे मिळत नाही. तो मिळवायला लागतो, तर कमवायला लागतो आपल्या कर्तृत्वाने, वागणुकीने. कळालं तुला कावेरी. मा आता कावेरीला खुन्नस करत असते. अगदी सरळ सरळ ते दिसतही असतं. मा म्हणते कावेरीला, ही साडी नेसून लक्ष्मीपूजन करेल सुद्धा आणि किंवा करशील सुद्धा तू. पण कसं आहे ना, माझ्या घरच्या लक्ष्मीची पूजा आधीच झालीये. माझ्या लक्ष्मीचं पूजन मी केलंय की आत्ताच. हे जेव्हा कावेरी ऐकते तेव्हा कावेरीला खरंच वाईट वाटलेलं असतं की मा अमृताला एवढा काय भाव देते आणि तिच्या काय कसलं पुढे पुढे करते. तिला मान सन्मान लाड सगळं काही अमृताचं आणि कावेरीला काहीच नाही. बिचाऱ्या कावेरीला आता वाईट वाटलेलं असतं. हे बोलतच असतात तेवढ्यात काय अनुष्का अगदी पळत पळत आलेली असते आणि तिने परकर पोलकं घातलेलं असतं. कसा दिसतोय माझा नवीन ड्रेस. तिला खूप असा आनंद झालेला असतो. आता सगळे कौतुक करतात. मा म्हणते, वा काय सुंदर आणि गोड दिसतीये, खरंच छान. आणि आपण दोघी मॅचिंग झालो आहोत. वाव खरंच सुंदर. आता विद्या बघते आणि डायरेक्ट कावेरीच्या जवळ येऊन उभी राहते. मा घरात काटकसर करायची हे तर ठरलंच. मुलांना कशाला या वयात काटकसर वगैरे काही शिकवायची. मग मी असं म्हटलं, जुन्या साडीचा ड्रेस शिवू म्हणजे परकर पोलकं. त्यांनी दिवाळीही साजरी होईल आणि त्या चेहऱ्यावर आनंद सुद्धा येईल. कसा दिसतोय. मा म्हणते, वा खूपच सुंदर दिसतोय, खूप छान ड्रेस आहे. अमृताला आता राग आलेला असतो की मी काही केलं की माझ्याही वरचढ ह्या चालत असतात. कावेरी म्हणते, विद्याताई खरंच खूप छान ड्रेस शिवला आणि दिसतोही खूप गोड परी राणीला. विद्या म्हणते, तुम्हाला माहिती आहे का वहिनी, माझ्या माहेरी माझे ड्रेस मी शिवायचे. पण कसं आहे ना, कामामुळे वेळ मिळत नाही, मग सगळं काही माघारी पडलं. पण आत्ता कसं. मा म्हणते, विद्या कामामुळे वेळ मिळत नाही हे कारण देऊ नको. तुझा छंद आहे तो तुला जोपासायलाच हवा. तू तुझं काम करायचं आणि तुझ्या अंगात जी कला आहे ती जोपासायची. हो मा तुम्ही म्हणताय तसंच. आता या सगळ्या प्रकारामुळे अमृता तोंडावर पडलेली असते आणि ती काही केलं तरी कुणाला काही फरक पडत नाही हे समोर दिसतं. त्यामुळे ती रागानेच तिथून निघून चाललेली असते. मा म्हणते, चला आता एकत्र फराळ करूया, मस्तपैकी मजा घेऊया. चला चला. कावेरी आणि विद्या एकमेकींकडे बघतात आणि हसायला लागलेले असतात. मा म्हणते, चला चला आता लाडू खाऊया आपण. अनुष्काला जवळ घेऊन बसलेले असतात मा. आता इकडे विद्या आणि कावेरी रांगोळी काढत असते. कावेरी म्हणते, इतकं सुंदर सुंदर ड्रेस शिवता, खरंच मला माहित नव्हतं. अहो माझ्या माहेरी असताना तर काय काय शिवलंय, मला सगळं काही प्रकार शिवता येतात, अगदी याच्यापेक्षाही सुंदर आणि 101. पण घर कामातून वेळ मिळत नाही ना, म्हणून सगळं माघारी पडलंय. कावेरी म्हणते, वहिनी तुम्ही असं माघारी वगैरे पडू नका. वेळ काढा, मुद्दामून वेळ काढा आणि छंद जोपासा. खूप सुंदर असे तुम्ही ड्रेस शिवता ना, मग तेच तुम्ही शिवत राहा. काय ना, एखादी कला असली तर ती जोपासायची असती, अशी दाबून ठेवायची नसती. काय लावलंय टॅलेंट. साधं शिवणकाम आहे, त्याला टॅलेंटचं कसलं नाव देताय. शिवणकाम अगदी साधं आहे. शिवणकामाला अगदी साधा असा शब्द वापरू नका. कितीतरी डिझायनर या शिवणकामामुळेच मोठी झालीत आणि खूप काही प्रगती केली आहे. कळतंय का. छान छान ड्रेस शिवा आणि सगळे फोटोज वगैरे सोशल मीडियावर टाका. मग बघा की तुमचा बिझनेस कुठला कुठे जातोय आणि घरकाम करता करता कुठे तुम्ही पोहोचताय. विद्या म्हणते, तुमचं ठीक आहे वहिनी, बिझनेस तर जाईल कुठल्या कुठे, पण मला जर कळालं तर मी मात्र घराबाहेर जाईल. आणि विद्या आता हसायला लागलेली असते. पण कावेरीला मात्र कळतं हिला काहीतरी करायचं आहे, पण मला घाबरते म्हणून ही काही करत नाही. आणि अगदी एवढी सुंदर ती ड्रेस शिवू शकते किंवा अजून काही छंद जोपासू शकते, ते सगळं काही जागेवरच थांबलंय. कावेरी म्हणते, लाल रंग संपला, मी पटकन घेऊन येते. तेवढ्यात काही यशही आलेलं असतो. थांबा मी जाते आणि मी आणते. तेवढ्यात काही यश दारात येऊन उभा राहिलेला असतो. अरे बापरे, कोण आलंय तुम्हाला भेटायला, बघितलं का. विद्या एकही चान्स सोडत नसते चेष्टा मजाक मस्ती करण्याचा. आलेच मी,
यांना तुम्ही भेटून घ्या, तोपर्यंत मी लाल रंग घेऊन अशी आले बघा. आणि विद्या आता गेलेली असते लाल रंग आणायला. जाताना मुद्दाम यशला धक्का मारून जाते आणि हसते की मी तुम्हाला वेळ देते असं तिला सांगायचं. आता कावेरी रांगोळी काढत असते आणि यश तिला मदत करणार यात काही शंकाच नाही. यश आता कावेरीच्या जवळ येऊन उभा राहतो. अरे वा, खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे, खरंच मला आवडली आहे. यश आता कावेरीकडे अगदी टकलावून बघत असतो. कावेरीला असते आणि म्हणते काय हो असं काय बघताय, ब्युटिफुल. कावेरीला माहिती असतं हा मलाच म्हटला तरीही म्हणते काय. यश म्हणतो रांगोळी, तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला म्हटलो मी रांगोळीला म्हटलो. कावेरी म्हणते अच्छा मला वाटलं. यश म्हणतो काय वाटलं तुम्हाला, कुठे काय, काही नाही वाटलं. यश आता हसायला लागतो कावेरीकडे बघून. यश आता परत कावेरीकडे बघतो आणि म्हणतो रांगोळी तर खूप सुंदर आहे, पण त्यापेक्षाही सुंदर रांगोळी काढणारी आहे. आता मात्र कावेरी आणि यश दोघांची नजरेला नजर मिळते आणि एकमेकांकडे ते बघायला लागतात. कावेरी म्हणते हो का, सुंदर आहे मी, मग सांगा इथे कुठचा रंग भरू. यश म्हणतो आपल्या प्रेमाचा, आणि त्याने खिशामध्ये रंग आणलेला असतो लाल, काढतो आणि त्या वाटीत काढतो आणि म्हणतो हा रंग भरा, आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे लाल रंग, मग हा भरा, रांगोळी अजून उठून दिसणार आणि सुंदर अशी दिसणार. आता कावेरीला खूप असं हसू आलेलं असतं आणि यशकडे कौतुकाने बघते, कारण तो लाल रंग त्या वाटीमध्ये टाकत असतो. यश आता कावेरीचा हात पकडतो आणि दोघं मिळून त्या रांगोळीमध्ये रंग भरत असतात. कावेरी आणि यश अगदी मन लावून ती रांगोळी काढत असतात आणि कावेरी खूप खुश असते. कावेरीच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र बघण्यासारखा असतो. कावेरी आता यशकडे बघते आणि त्याला डोळ्यानेच खुणवते की काय. तोही तिला मान हलवतो आणि काही नाही असं म्हणतो. आपण दोघं जर एकत्र असलो तर तो रंग प्रेमाचाच असणारे कावेरी. आपण फक्त एकत्र असायला हवं, रंग तो प्रेमाचाच तयार होणार. दोघांच्या चेहऱ्यावर खरंच खूप आनंद असतो. तेवढ्यात काय विद्या आलेली असते आणि लांबूनच म्हणते कावेरी वहिनी लाल रंग सापडतच नाहीये. विद्या काय लाल रंग बघते आणि म्हणते अच्छा लाल रंग इथे, तर तरीच म्हटलं लाल रंग सापडत का नाहीये, शोधला पण तो काय मला कुठे सापडला नाही. इथे येऊन बसलाय काय लाल रंग. बरं असो, कुठे का असे ना जागेवर आलाय ना लाल रंग, आणि तसंही मी खूप दमलीये, त्यामुळे रांगोळी तुम्ही दोघांनीच पूर्ण करा. मी चाललीये बाबा आता जरा आराम करतेय, कारण मी खूप दमलीये. विद्या आता चाललेली असते, परत माघारी येते आणि म्हणते भाऊजी रांगोळी आजच पूर्ण करायची आहे, कारण दिवाळी आजच आहे. तुम्ही जर अशा स्पीडने रांगोळी करायला लागला तर पुढच्या दिवाळीपर्यंत तर नक्कीच पूर्ण होणार. विद्या त्यांची गंमत करते आणि हसून तिथून निघून गेलेली असते. पूजेची सगळी काही तयारी झालेली असते. मा सगळ्यांनाच आवाज देते, चला रे पटकन, पूजेची तयारी सगळी झालीये, मग मुहूर्त टाळायच्या आधी पूजा केली तर बरी नाही का. या सगळे आता सगळे आलेले असतात. यमुना येते आणि अमृताकडे बघून म्हणते छान दिसतीये, साडी खूप छान आहे. अमृता आता हसत असते, कारण तिचं कौतुक केलं की तिला आवडणारच. अमृताने हातामध्ये काहीतरी आणलेलं असतं, नक्कीच अजून काहीतरी इजा पोहोचवणार यश आणि कावेरीला. किंवा ते पूजा करतायत त्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न ही नक्कीच करणार. अगदी पूजेच्या जवळ उभी राहिलेली असते आणि हातामध्ये काहीतरी असतं तिच्या. मा म्हणते आले का सगळे, आणि सगळे आलेले असतात, फक्त कावेरी नसते. मा म्हणते अरे यश ती कावेरी कुठे राहिली, पूजेचा मुहूर्त टळून जायला नको रे. तेवढ्यात काय कावेरी आलेली असते. कावेरीने माने दिलेली साडी नेसलेली असते, खूप सुंदर अशी कावेरी दिसत असते आणि खूप छान अशी ती तयार होऊन आलेली असते सगळ्यांच्या समोर. सगळे आता कावेरीला बघायलाच लागलेले असतात. विद्या एकही बोलायचा चान्स सोडत नाही. कावेरी बहिणी नऊवारी छान दिसती आणि तुमच्यावर तर जरा जास्तच उठून दिसतीये बरं. यश म्हणतो हो ना, खूप शोभून दिसतीये ही साडी तुमच्यावर. मा म्हणते चला पूजेला सुरुवात करूया. स्पर्धा तू जिंकलीस ना कावेरी, मग पूजेचा मान सुद्धा तुलाच मिळतोय. चल आता आपण पूजा सुरू करूया. अमृता पूजेचं ताट दे बरं कावेरीच्या हातात. अमृता म्हणते ही मला नको होती पूजेसाठी, पण काहीही करून ही आलीच का. मी कितीही प्रयत्न केले तरी सगळे प्रयत्न तिने उधळून लावले आणि शेवटी पूजेसाठी येऊन उभीच राहिली ही. अमृताला खूप राग आलेला असतो की कावेरी आता पूजेसाठी येऊन उभी राहिली, कारण कावेरीने पूजेला येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केलेले असतात, तरीही कावेरी पूजेला आलेलीच असते. तिचा मान तिनेच पटकावलेला असतो. अमृता म्हणते प्रयत्न नक्कीच माझे फसले असतील, याआधी एकही प्रयत्न सक्सेस झाला नसेल, पण मी मात्र हार काय मानत नसते. शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि हिची जिरवायचा तर नक्कीच प्रयत्न करणार. आता हसत असते आणि कपटी मनाने सगळं मनातल्या मनात विचार करत असते. कावेरी हसते आणि अमृताकडे बघत असते. तिला माहितीये हिच्या विचित्र डोक्यामध्ये काहीतरी कुरापती तर नक्कीच चालले असणार. कावेरी आता पूजेला बसलेली असते आणि पूजा करत असते. अगदी छान अशी ती पूजा करत असते. कावेरी आता पूजा करत असते आणि आरती ओवाळत असते.
अमृता मनातल्या मनात म्हणते, तू जरी जिंकली असशील ना तरी आनंदी होऊ नको किंवा आनंद व्यक्तही करू नकोस. कसं आहे ना, मी अमृता, मी काय तुला सोडत नसते. शेवटपर्यंत तुझा पिच्छा करणार आणि तुझं तोंड कसं काळं करते ना तू बघतच राहा. कर तू पूजा आता, पण तोंड मात्र काळं होणार आणि कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीची तू राहणार नाहीयेस. कर ग, अगदी मंडप पूजा कर, आरती कर, बघ नंतर तोंड कसं काळं होतंय. अमृता म्हणते, कावेरीचं राखेने माखलेलं तोंड बघता यावं म्हणून एक फोटो तो काढायलाच हवाय, आणि तोही आत्ताच. कावेरीचं तोंड काळं वगैरे काही झालेलं नसतं. अमृताला धक्का बसतो की असं झालंच कसं, मी जो कापूर टाकला तो तर काळा तोंड करणार होता, मग आता हे काळं कसं तोंड झालं नाहीचं. सगळे आता आरती घेतात आणि बाजूला निघून चाललेले असतात. अमृता म्हणते, अरे हिच्या तोंडाला राख कशी नाहीये, काळं कसं झालं नाही हिचं तोंड. एवढे प्रयत्न केले तरी ही कावेरी वाचलीच कशी. तोंड काळं झालेलं बघायचं होतं, फोटो काढून ठेवायचा होता. नेमकी काय झालं की हिचं तोंड काळं झालंच नाही. सगळ्यांची आरती घेऊन झालेली असते आणि सगळे बाजूला होतात. आता फक्त अमृता राहिलेली असते. तो कापूर उचलते आणि परत त्याच्यामध्ये टाकून देते. आता मात्र तोंड काळं होणार ते अमृताचं. अमृताचा डाव अमृतावरच उलटणार. कावेरीचं तोंड आरती घेतल्यावर काळं झालेलं असतं. जे काळं तोंड तिला कावेरीचं बघायचं असतं ते काळं तोंड झालेलं असतं अमृताचं. अमृता आरती घेते आणि तोंडावरनं हात फिरवते तर काय, पूर्ण तोंड काळं झालेलं असतं. आता मात्र कावेरी अमृताला बघून हसायला लागलेली असते. कावेरी अमृताला खुणावते की बघ. ती म्हणते, काय काय झालंय. अहो जाऊबाई, तुमचं तोंड तर काळं झालं, कसं झालं हे, तोंड काळं झालंय तुमचं. अमृता म्हणते, ई माझा चेहरा काळा कसा झाला, तो तर माझा व्हायला हवा होता, पण झाला मात्र तुमचा. तुमचा डाव तुमच्यावरच उलटला जाऊबाई. देवी आईचं लक्ष आहे आणि माझंही लक्ष आहे तुमच्यावर जाऊबाई. कमरेचा रुमाल काढते कावेरी आणि म्हणते, जाऊबाई काळा झालेला नाही, काळा करून घेतलेला चेहरा पुसून घ्या, नाहीतर हसतील सगळे. कावेरी आता अमृताच्या तोंडाचं काळं घेते आणि यशच्या आणि तिच्या कानाच्या मागे लावते, म्हणजे कुणाची नजर लागू नये. जाऊबाई बघा, तुमचं तोंड काळं झालंय, निदान कुणाची नजर लागू नये याच्या तरी उपयोगाला पडलं ते. अमृताला मात्र इतका राग आलेला असतो की माझा डावीने माझ्यावर उलटवला. यश येऊन उभा राहतो आणि हसायला लागलेला असतो. त्यामुळे ती भयंकर अशी चिडलेली असते. माझ्या संसाराला आणि या घराला कुणाचीही दृष्ट लागायला नको जाऊबाई, म्हणून काळा टिपका लावला हो, तोही तुमच्या तोंडाचा, काळ्या तोंडाचा. यश आणि कावेरी अमृताकडे बघून हसत असतात, कारण तिचं तोंड आणि तिची अवस्था खरंच बघण्यासारखी झालेली असते. चांगली जिरवलेली असते कावेरीने अमृताची. आता अमृता आणि यश एका आवाजात सोबतच म्हणतात की दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मात्र तिला काहीही रिप्लाय द्यायला तिच्याकडे शब्दच नसतात. तोंडावर पडलेली तर असतेच, पण तोंड मात्र काळं करून घेतलेलं असतं. चांगलीच जिरलेली असते अमृताची. कावेरीचा नाद करायला गेली आणि कावेरीने सगळा काही डाव तिच्यावरच उलटून टाकलेला असतो. अनु आता विद्याला म्हणते की आई मला लाडू दे ना ग, मला भूक लागलीये. अगं आत्ताच खाल्ले ना, किती खाणार आहेस लाडू, दिवसभर काय लाडूच खाणार आहे का. मा तिथे बसलेली असते. विद्या दे ग तिला, मुलांना आवडतं तर द्यायचं की नाही का म्हणतीयेस. हो मा देते की. विद्या आता लाडू आणायला चाललेली असते आणि समोर यमुनाला बघते आणि तिच्या हातातली डिश खाली पडते. वंश तुम्ही हे काय घातलंय. आता मात्र सगळे तिच्याकडे बघायला लागतात की विद्या एवढी काय घाबरली आणि डचकून यमुनाला असं काय म्हणते की तुम्ही हे काय घातलं. ती कायमच ड्रेस घालत असते. आपण येऊन उभी राहते की नेमकी काय झालंय, एवढी अमृता का डचकली आणि विद्या ही जोरात का म्हटली की वंश तुम्ही हे काय घातलंय. अमृता आता माघारी असते पण हिच्याकडे टकलवून बघत असते. बघते तर काय, यमुना कशी दिसतीये मी, सुंदर दिसतीये का. अमृता मागून म्हणते छान दिसतीये. अगो मा कशी दिसतीये सांग की, मी या ड्रेसमध्ये छान दिसतीये ना ग. मा अगं कशी दिसतीये सांग ना. मी मा म्हणते काय गये, या घरात लहानाची मोठी झाली आणि या घरातले नियम विसरले की काय. तुला माहित नाही का, आपल्या घरात काळ चालत नाही. आत्ताच्या आत्ता जायचं आणि कपडे बदलून यायचे, कळलं का. मा तिला हात करते आणि एकही शब्द बोलू नको असं सांगते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. मोठ्या आवाजाचा फटाका वाजलेला असतो आणि सगळेच आता घाबरलेले असतात. यश कावेरीला म्हणतो एवढ्या मोठ्या आवाजाचा फटाका कोणी लावला असेल, तोही आपल्या घरात. अमृता इकडे डोक्यावर असं काळ पांघरलेलं असतं आणि म्हणते अमृता या घराच्या भरभराटीसाठी लक्ष्मीची पूजा केली, पण मी आता याच घराचा विनाश व्हावा, वाटोळं व्हावं, सगळं काही विचित्र आणि वाईटच घडावं यासाठी अलक्ष्मीची पूजा करतीये, फक्त आणि फक्त या घराचं वाटोळं व्हावं ना म्हणून. अमृताने डोक्याला असा कसला तरी
कुंकवाचा किंवा काळ्या रंगाचा हात असा पुसलेला असतो आणि ती आता पूजा करायला लागलेली असते. तेवढ्यात काय कावेरी येते आणि कावेरी म्हणते, जेव्हा जेव्हा की असले काही प्रयत्न करशील तू तेव्हा तेव्हा ते मी येईल आणि हाणून पाडेल. या घराचा नाश करायचा किंवा विनाश करायचा चुकूनही विचार करू नको, कारण अमृता तुझ्या समोर आहे ती कावेरी. या घराच्या भल्याचा आणि चांगल्याचा विचार मी करणार. तू कितीही वाईट करण्याचा प्रयत्न कर, तुला मी तोंडावर पाडणार म्हणजे पाडणारच. अमृता आता कावेरीकडे बघत असते आणि खूप घाबरलेली असते. आता बघूया अमृताची अक्कल जागेवर यावी म्हणून तिला काय आणि कशी शिक्षा देते ही कावेरी. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.